नमस्कार मैत्रिणींनो. श्री सुक्ताचा हा 14वा श्लोक. ओम आर्द्राम यह करिणीं यष्टीं सुवर्णां हेम मालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदः मे आवह. ह्याचा अर्थ असा आहे की भूतकालिक सर्व वृत्तांत जाणणाऱ्या जातवेद अग्निदेवा. आता आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं होतं की सर्वज्ञ, सर्व जाणणारा. तसेच ह्या श्लोकामध्ये की भूतकालाच्या म्हणजे पूर्वीच्या सर्व गोष्टी जाणणाऱ्या हे अग्निदेवा, भक्तांवर सदा दर्याद्र चित्त असणाऱ्या, दुष्टांना दंड देणाऱ्या म्हणजे आईचं बघा, भक्तांवर इतकं प्रेम असताना हमेशा प्रत्येक भक्ताकडे आईचं लक्ष असतं. तसेच दुष्टांना दंडसुद्धा आई देते. सुवर्णासमान कांती असणाऱ्या म्हणजे सोन्यासारखं लखलखतं तेज आईचं आहे. तसेच सुवर्णमाळा परिधान करणाऱ्या, सुवर्णमयी, तेजस्वी, तेजोमय, सूर्यरूपा, जसं सूर्याचं रूप कसं तळपतं तेजोमय असतं तसं, अशा सूर्यरूपा श्रीलक्ष्मीला माझ्या घरी आण. आपण अशी अग्निदेवतेकडे प्रार्थना करायची आहे की तू आईला आमच्या घरी घेऊन ये, म्हणून श्रीलक्ष्मी आई मला ज्ञान देईल तसेच धन देईल, म्हणून तू आईला माझ्या घरी घेऊन ये. म्हणून बघा, कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर आपण अग्निदेवतेची म्हणजे दिव्याची पूजा करायची असते, ती यासाठीच. नमस्कार.